विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 5 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कुठल्या ठिकाणच्या विश्वप्रसिद्ध जिवंत जड पुलांना युनेस्कोचा विश्व वारसा स्थळ दर्जा देण्यात आला आहे? आसाम, मणिपूर, मेघालय की यापैकी कोणीही नाही? जेवढेही प्रश्न आहेत तर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मेघालय. लक्षात घ्या, भारत सरकारने मेघालयातील विश्वप्रसिद्ध जिवंत जड पूल लिव्हिंग रूट ब्रिज यांना युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी अधिकृतरित्या आपले नामांकन सादर केले. 29 जानेवारी 2026 रोजी पॅरिस येथे युनेस्कोच्या महासंचालकांना हे नामांकन दस्तऐवज सादर करण्यात आला आहे. आता या ठिकाणी मेघालय बघून घ्यायचं आहे. मेघालय कुठे आहे? तर मेघालय आहे या ठिकाणी. मेघालयाची स्थापना झाली 1 एप्रिल 1970ला. राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहेत कोनरॅड संगमा. राज्यपाल आहेत विजय शंकर. जिल्हे आहेत 11. क्षेत्रफळ आहे 22,429 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60, लोकसभेच्या 2 आणि राज्यसभेची 1 जागा मेघालय राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला आहे? केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड की यापैकी कोणीही नाही? तर लक्षात घ्या, हे जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. लक्षात घ्या, उत्तराखंड जे आपल्या पर्वतरांगा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीसाठी ओळखले जाते, यांनी नागरी उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. 30 जानेवारी 2026 रोजी राज्याला एक अशी राष्ट्रीय मान्यता मिळाली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विंग्स इंडिया 2026 जो भारताचा प्रमुख नागरी उड्डाण कार्यक्रम आहे, त्यामध्ये उत्तराखंडला एव्हिएशन इकोसिस्टीमच्या संवर्धनासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान दर्शवतो की केंद्रित धोरणे, सुधारित पायाभूत सुविधा आणि मजबूत प्रादेशिक हवाई संपर्क कठीण भौगोलिक प्रदेशांनाही बदलण्याची क्षमता ठेवतात. आता उत्तराखंड मॅपमध्ये बघून घ्या. उत्तराखंड आहे या ठिकाणी. उत्तराखंडची स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह. राजधानी आहे देहरादून. जिल्हे आहेत 13. क्षेत्रफळ आहे 53,483 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, राजाची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. महत्त्वाची धरणे आहेत टिहेरी आणि कोटेश्वर. विधानसभेच्या 70, लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 3 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, शहीद दिवस कधी साजरा करण्यात आला? 29 जानेवारी, 30 जानेवारी, 28 जानेवारी की यापैकी कोणीही नाही? तर हा जो शहीद दिवस आहे तो 30 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. लक्षात घ्या, ज्याला शहीदी दिवस असेही म्हटले जाते. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. गांधीजी दिल्लीतील बिर्ला भवन येथे प्रार्थना सभेसाठी जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती. ही घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरली, कारण ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही महिन्यांतच घडली होती. यानंतर पुढील प्रश्न, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आंध्र प्रदेश. यानंतर अधिकची माहिती बघूयात. आंध्र प्रदेश आहे या ठिकाणी. आंध्र प्रदेशची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. एकूण जिल्हे आहेत 26. क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. महत्त्वाची धरणे जी आहेत ती आहे सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, सतीश धवन स्पेस सेंटर. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या 176 जागा, लोकसभेच्या 25 आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक, तर एक लाईक लगेचच करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी पॅनक्रियाटिक कॅन्सरचा इलाज शोधला आहे? स्पेन,
फ्रान्स, जर्मनी की यापैकी कोणीही नाही. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे स्पेन. कॅपिटल आहे मद्रिद. करन्सी आहे युरो. प्राईम मिनिस्टर आहे पेड्रो सँचेज. एका संशोधन पथकाने सांगितले आहे की त्यांनी प्रयोगशाळेत उंदरांमध्ये स्वादुपिंडाचा कॅन्सरचा सर्वात आक्रमक प्रकार पूर्णपणे संपवला आणि उपचारानंतर ट्यूमर पुन्हा परत आला नाही. हा अभ्यास ज्येष्ठ कॅन्सर शास्त्रज्ञ मरियानो बार्बासिड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे आणि याला दशकांमधील स्वादुपिंडाच्या कॅन्सर संशोधनातील सर्वात आशादायक प्रगती मानले जात आहे. तथापि शास्त्रज्ञ याबाबत उत्साही असले तरी याला त्वरित इलाज म्हणणे घाईचे ठरेल असे म्हटले जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला? ओडिसा, नागालँड, महाराष्ट्र की यापैकी कोणीही नाही. तर लक्षात घ्या, हा जो संत्रा महोत्सव आहे तो नागालँडमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. नागालँडविषयी अधिकची माहिती बघूयात. त्यापूर्वी मॅपमध्ये बघून घ्या, नागालँड आहे या ठिकाणी. त्याची स्थापना झाली 1 डिसेंबर 1963ला. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेइफिऊ रिओ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. एकूण जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 19,579 स्क्वेअर किलोमीटर. नागालँडमध्ये विधानसभेच्या 60, लोकसभेची 1 आणि राज्यसभेची 1 जागा आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2026मध्ये 6वा नॅशनल क्रॉप न्यूट्रिशन समिट कुठे आयोजित होणार आहे? लखनौ, मुंबई, कोलकाता की यापैकी कोणतेही नाही. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मुंबई. लक्षात घ्या, भारताचा कृषी क्षेत्र एक नव्या युगात प्रवेश करत आहे, जिथे आता केवळ पारंपरिक खतांपुरते मर्यादित न राहता मातीचे आरोग्य, सूक्ष्म पोषक तत्वे आणि शाश्वत कृषी इनपुट्स यांनाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला मुंबई एका महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजनाचे यजमानपद भूषवणार आहे. पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे? पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया की यापैकी कोणतेही नाही. तर ती जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात घ्या, बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. हे केंद्र त्या क्षेत्रांना निधी उपलब्ध करून देईल ज्यांना सनराईज सेक्टर असे म्हटले जात आहे. हे ते उद्योग आहेत जे येणाऱ्या दशकात भारताचे आर्थिक चित्र बदलतील. SBIचा अंदाज आहे की 2030पर्यंत या क्षेत्रांमध्ये 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज भासेल. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात शेतकरी उत्पादक संघटनांच्या पुनर्वलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? केरळ, ओडिसा, कर्नाटक की तामिळनाडू? तर लक्षात घ्या, ते जे राज्य आहे ते आहे तामिळनाडू. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तामिळनाडूमध्ये शेतकरी उत्पादक संघटना FPO मजबूत करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. तामिळनाडू मॅपमध्ये आहे, केरळच्या शेजारी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे चेन्नई. एकूण जिल्हे आहेत 38. क्षेत्रफळ आहे 1,30,058 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मधुमलाई, मुकुर्थी. महत्त्वाची धरणे आहेत मेत्तूर, भवानी सागर. विधानसभेच्या जागा आहेत 234, लोकसभेचे 39 आणि राज्यसभेचे एकूण 18 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी धुपामुळे चालणारे स्वयं चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे? चीन, भारत, जपान की यापैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे भारत. लक्षात घ्या, भारतीय शास्त्रज्ञांनी जानेवारी 2026मध्ये सूर्यप्रकाशातून थेट चार्ज होणारे एक अद्वितीय स्वयं चार्जिंग ऊर्जा साठवण उपकरण विकसित केले आहे. हे अनोखे तंत्रज्ञान सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ऊर्जा थेट साठवते, जे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे. यानंतर आता जे कालचे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. प्रजासत्ताक दिन 2026च्या झाक्यामध्ये कोणत्या राज्याच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकावला? महाराष्ट्र. केंद्रीय वित्त आयोग अनुदानांतर्गत वित्त पोषित प्रकल्पांच्या रिअल टाईम निरीक्षणासाठी समीक्षा पोर्टल कोणी सुरू केले? ओडिसा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड कुठे सुरू केले? केरळ.
युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या IRGCला दहशतवादी गट घोषित केले? इराण. स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली. भारताने आपली पहिली AI सज्ज विद्यापीठ कोठे सुरू केले? मेरठ. होया नागालेन्सिस नावाच्या वनस्पतीची नवी प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? नागालँड. IPS पियुष पांडे कोणत्या राज्याचे नवीन DGP म्हणून नियुक्त झाले? पश्चिम बंगाल. रुद्र AI हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सेनेची पहिली महिला अधिकारी कोण बनली? हंसजा शर्मा. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री इती कोली दुती पाट योजना सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे आसाम. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या राज्याला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला? केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड यापैकी कोणीही नाही? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच दररोज चालू घडामोडींची तयारी करायची असेल, क्विज सॉल्व करायची असेल तर QR कोड स्कॅन करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यावर आपण आत्तापर्यंत 1300+ प्रश्न त्या ठिकाणी शेअर केले आहे. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. सध्या 20% डिस्काउंट आपण देत आहोत. टेलिग्राम चॅनलवर अशा पद्धतीने तुम्हाला क्विज बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आवर्जून येणारा व्हिडिओ बघा. थँक्यू.